संगमेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या मिशन 50 लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंजाब डेअरी फार्मर्स असोसिएशनचे माननीय दलजीत सिंगजी, त्याचप्रमाणे खजिनदार राजपाल सिंहजी, सदस्य माननीय सुखदेव सिंहजी, माननीय उदय तिवारीजी, डॉक्टर समत, चेयरमन रणजित सिंह देशमुख, व्हाईस चेयरमन राजेंद्र चकोर, डॉक्टर जयाताई, माननीय लक्ष्मणरावजी कुटे, रामहरजी कातोरे, सगळी आपली कार्यकर्ते मंडळी, मी आता जास्त वेळ घेत नाही, आणि सर्व दूध उत्पादक बंधू आणि भगिनी, दूध संघानं हा आगळा वेगळा कार्यक्रम आज केलेला आहे. दूध संघाच्या इतिहासातला आजचा कार्यक्रम हा आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात वेगळा आहे हे तर तुम्ही मान्य कराल, काही हरकत नाही. हिंदीमध्ये भाषणं 2 झाली. उदयजी तिवारींचं भाषण झालं, उदय तिवारीजींचं, त्याचप्रमाणे दलजीत सिंहजींचं भाषण झालं. पण तुम्ही हिंदी सिनेमा पाहता त्यामुळे तुम्हाला समजत असेल, म्हणजे असं मला वाटतं. काही अडचण येत नाही आता हिंदी ऐकाय समजायला, बरोबर ना? तुमची परिस्थिती चांगली आहे ना? बरं आहे मग. त्यामुळे हिंदी काय होतं, हिंदी सिनेमा हम सब लोग देखते हैं ना उदय जी, तो सबको हिंदी समजते है, वो कोई प्रॉब्लेम नाही अभी. तर चांगलं झालं की आपण खूप चांगला सुंदर आयोजन या निमित्तानं केलेलं आहे. मी आता काय फार वेळ तुमचा घेणार नाही, मला माहिती आहे आता काय गरज आहे आपली. 2 काम आहे याच्यानंतर, म्हणजे लवकरात लवकर जेवण पुन्हा गाया पिळण्याकरता हा दुधाचं संकलनाचा कार्यक्रम वेळ होणार आहे, म्हणून थोडी घाई आहे हे मला समजतं. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. दुधाच्या व्यवसायामध्ये 1978 साली मी आलो वकील म्हणून, आणि त्यानंतर आम्ही पंजाब बडोदा बँकेचं कर्ज घेतलं आम्ही 7,000 रुपये, आणि पहिल्या गाई पंजाबमधून आणणाऱ्यामध्ये मी आहे. असे 10 आम्ही शेतकरी होतो, त्यांनी आणल्या होत्या. इथं सांगितलं का शेतकरी आपल्या दूध संघाचे चेअरमन म्हणून उल्लेख रणजित यांनी केला. मी दूध सोसायटीचा बराच काळ चेअरमन राहिलो. मी आमदार झालो तरी दूध सोसायटीचा चेअरमन होतो, दूध संघाचा चेअरमन झालो तरी दूध सोसायटीचा चेअरमन होतो, आणि दुधाशी खूप त्यामुळं नातं कायम राहिलं आहे. दूध संघात चेअरमन म्हणून असेल किंवा नंतर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मला या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे, आणि त्यामुळं मला नवीन नवीन प्रयोग जे असतात त्या बाबतीत माहिती आहे. आज आपण करत आहोत एक टप्पा आपण पाहतोय की एक चांगलं रणजित प्रत्येक चेअरमनना आपला दूध संघ पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे, आणि त्यामध्ये रणजित आल्यानंतर त्यांनी 2 गोष्टी जास्त केलेल्या मला दिसतात. एक ओपन गोठा संकल्पना आणली, आणि ती इस्रायलमध्ये पूर्वीच होती, ती आपल्याकडे आणली. त्यामुळं गायी थोड्याशा मोकळ्या फिरायला मोकळ्या झाल्या, त्यांची तब्येत चांगली राहण्यास सुरुवात झाली, आपले श्रम कमी झाले. दुसरं मुरघास हा जो आपण आणला त्यामध्ये रणजितचा चांगला पुढाकार राहिला, आणि त्या मुरघासामुळं चारा हा प्रश्न त्याचं स्वरूपच बदलून गेलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्याचा तिसरा एक गोष्ट सांगितली पाहिजे की ज्यावेळेस कोरोनाचं संकट होतं, 2 वर्ष कोरोनाचं संकट आपलं चाललं, अशा काळात तुमचं दूध जात होतं डेअरीला. याला कारण असं की रणजित त्यावेळेस महासंघाचे अध्यक्ष झाला, आणि त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. मी मंत्रिमंडळात होतो, मुख्यमंत्री होते ठाकरेजी, आणि त्यांच्याबरोबर अजितदादांना हा विषय बरा समजत होता, कारण त्यांच्याकडे वित्त विभाग होता, आणि त्यांनी 10 लाख लिटर रोजचं संकलन सरकारनं करायचं हा निर्णय घेतला. म्हणून तुमचं दूध, नाही तर कोरोनाच्या काळात दूध घरी राहिलं असतं, ही वस्तुस्थिती आहे. ते दूध जात होतं, पावडर बनत होती, मोठा तोटा त्यावेळेस जवळजवळ 600 कोटी रुपयाचा तोटा सरकारला घ्यावा लागला, परंतु आपल्या दूध उत्पादकांना मदत झाली. हे चांगलं आहे. या नवीन काही ना काही सतत नवीन करत राहावं लागतं. म्हणून आता एक वेळ आलेली आहे की आता तुम्हाला दूध परवडायचं असेल, दूध धंदा समजा असं आहे की गाय आहे, तुमची गाय आहे, ती 10 लिटर दूध देते, आणि किती भाव दिला तर परवडेल का? 20 लिटर दूध दिलं तरी परवडत नाही, अशी अवस्था आहे. ही अवस्था आहे आपली.
मग काय करावं लागणार आहे? आणि पुढं त्याचा भाव किती दिला आणि शेवटी ग्राहक विकायला गेलं तर ग्राहकांना घेतलं पाहिजे ना. तुम्ही किंमत वाढून किती वाढवणार आहे? म्हणून दोन्हींचा मेळ घालावा लागतो की आपल्याला परवडणारं झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही परवडणारं राहिलं पाहिजे. हा मेळ घालत आपल्याला पुढं चालावं लागत असतं. आणि म्हणून याला एकच उपाय की कमी गाई आणि जादा दूध, याच्याशिवाय पर्याय नाही. जादा गाई सांभाळायच्या दूध मात्र कमी काढण्याऐवजी गाई जितक्या जादा कमी सांभाळायच्या, परंतु दूध मात्र जास्त असलं पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून मिशन 50 लिटर हा अत्यंत चांगला निर्णय आहे. आणि ही मोहीम म्हणून तुम्ही राबवली पाहिजे, मोहीम असली पाहिजे की काही नाही, आता गाईची उत्पादकता, दुधाची उत्पादकता वाढवायची, आपल्याला परवडणार होणार आहे. आणि गाई सुद्धा संख्या मर्यादित राहणार आहे. मला माहिती आहे की आपल्यामध्ये बरेच शेतकरी दूध उत्पादक आहे की ज्यांच्या खूप चांगले गोठे आहेत, सुंदर गोठे आहेत. हे महत्त्वाचंच आहे. आणि याच्याकरता ह्या मिशनमध्ये 2-3 गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला, त्याचा मी उल्लेख करील. एक तर पहिलं ब्रीडिंग, गाय कशी असावी, आपली गोठ्यातली गाय कशी असावी. आत्तापर्यंत आपण करत गेलो, जे ब्रीडिंग करत गेलो, गाय भरवत गेलो, त्याच्यात नेमकं गायीचं झालं काय, तिची उत्पादकता काय, खातं किती, दूध देते किती, याचा विचार करावा लागेल ना. नाही तर खाणार ज्यादा दूध थोडं, करता काय त्याचं. म्हणून गाय आपली कशी आहे, कोणतं ब्रीडिंगची आहे, किती लिटरपर्यंत ताकद तिची आहे, याचं रेकॉर्ड सहित आता मेंटेन करणं आणखी चांगल्या पद्धतीनं आणि तशा प्रकारचा कार्यक्रम राबवणं. ही नवी गाय होतीच, आता नवी गायीतून पुन्हा नवी गाय आणि चांगली गाय आपली करायची. गोठ्यात आपल्या नवी अशी गाय आली पाहिजे की जी जादात जादा उत्पादकता आपल्याला देईल. आता दूध जर 50 लिटर देणार असेल तर खाईल बरं का ती, नाही तर म्हणाला आता कमी घासन जादा दूध असं नाही होत, खाईल पण आपल्याला नफा बी चांगला देईल. हे एक आहे. व्यवस्थापनाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, पोषण तिचं कसं, कालवर जन्माला आल्यानंतर ती कशी वाढवायची आणि तिची कशा पद्धतीनं ती अशी गाय तयार झाली पाहिजे की तिला परत काही वितं आपल्याला घ्यायचे ते लक्षात ठेवा. म्हणजे फाउंडेशन सुद्धा तब्येतीचं चांगलं असलं पाहिजे. याच्याकरता ती कालवड वाढवणं. म्हणून एक पोषण जे आहे, पोषण हा शब्द त्यांनी वापरला, पोषण चांगलं असलं पाहिजे. आणि नंतर व्यवस्थापन, आणि व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपला गोठा स्वच्छ असला पाहिजे. हायजेनिक शब्द वापरला. हायजेनिक याचा अर्थ आरोग्याला योग्य, आपल्या माणसाच्या आरोग्याला योग्य असला पाहिजे. म्हणजे तुमच्या गोठा स्वच्छ असला पाहिजे, गाय स्वच्छ असली पाहिजे, तिचे सडं सुद्धा स्वच्छ असले पाहिजे. आणि जे आपण दूध घालतो ते सुद्धा निर्भेळ असलं पाहिजे. विश्वास झाला पाहिजे की राजहंस दूध आहे, बिनधास्त घ्या. राजहंस दूध आहे, तान्ह्या बाळाला सुद्धा पाजा, काही त्रास होणार नाही, असा विश्वास जेव्हा जनतेत निर्माण होईल ना, तर तो विश्वास आपल्याला ताकद देऊन जाईल. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला बाळाला पाजा, आपल्या बाळाला पाजा, बाळाच्या मुखात ते दूध जाणारे, हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का, तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं स्वच्छ निर्भेळ दूध, चांगलं अशा आरोग्यदायी सगळ्या गोष्टी आणि चांगल्या प्रकारची गाय, आणि त्याच्यातून आता आपल्याला करायचं आहे ते एका गायीपासून 50 लिटरला पहिला टप्पा दिला आहे 50 लिटरचा, त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपण ही मोहीम खूप चांगल्या पद्धतीनं राबवा. जे पंजाबनं करून दाखवलं, दलवीर त्यांनी काय नेमकं केलेलं आहे, तर ते खरं म्हणजे त्यांनी आता सांगितले. दलजीत सिंगजी काय म्हटले माहिती आहे? ते म्हणले याच्यात सरकार नाही, कोणता मोठी असोसिएशन सारखं दुसरी नाही, आम्हीच शेतकरी एकत्र आलो, आम्हीच दूध उत्पादक एकत्र आलो, आम्हीच संघटना केली, आम्हीच ती चालवली आणि आम्हीच आमचं दुधाचं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवून टाकली. इतकं सरळ आहे बरं का. आता इथे ज्या पद्धतीनं पंजाबने या असोसिएशन स्थापन केली, तशी आता महाराष्ट्रात करण्याकरता म्हणून रणजित पुढाकार घेतायत, आनंद आहे. पहिला टप्पा आपला एक आदर्श निर्माण करा की कमी गाई, स्वच्छ गोठा, निर्भेळ दूध आणि चांगलं दूध, असं भरपूर दूध, जास्त दूध देणाऱ्या गायी, अशा प्रकारचा एक आदर्श निर्माण करा. मला खात्री आहे की एक आदर्श हा आपला जो पंजाबचा आहे तो आपण महाराष्ट्रात निर्माण करू शकू, याची खात्री मला आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रम केला. सगळी गायी पहिलं म्हणजे आता गायी स्टेजवर प्रथम आल्या. तर स्टेजवर गायी कधी आपण पाहिलं नव्हतं, स्टेजवर आल्या. त्यांनी दाखवलं कास मोठी आहे पण दूध कमी आहे, कास छोटी आहे दूध आहे तिचं.
याच्यातले हे सगळे फरक समजून घेण्याचा प्रयत्न, हे बारकावे अजून आपल्याला जावं लागेल, गावोगाव मेळावे करावे लागतील, लोकांना समजून सांगावं लागेल, गोठ्यापर्यंत जावं लागेल, त्या दूध उत्पादकाच्या घरी जाऊन गोठ्यात जाऊन त्यांना समजून सांगावं लागेल आणि यांना समजून सांगावं लागेल. कारण तुमचा वाटा आहेच, परंतु या माऊल्यांचा खूप मोठा वाटा असतो, हे काही आम्हाला नाकारता येत नाही. त्यांचे श्रम खूप मोठे आहेत, त्याच्यामुळं आपण हा व्यवसाय आपण संपूर्णपणे संगमेश्वर तालुक्यात यशस्वी रीतीने करतोय. सहकारामुळं एक परत वाक्य लक्षात ठेवा माझं, रणजितनी सांगितलं, मी सुद्धा सांगतो की तुम्हाला जे थोडा बाजार चांगला बरा मिळतो आहे, मी म्हणणार नाही चांगला, पण जो मिळतो त्याला कारण दूध संघ आहे. दूध संघाचा एवढा धाक आहे की खाजगीवाले सुद्धा बरा भाव देतात, हे लक्षात ठेवा. दूध संघ चालला तर व्यवसाय चांगला चालणार आहे, कारण हा सहकारातला आहे, तुमचा आमचा आहे. जनरल मीटिंग होती, 4 प्रश्नाला उत्तर द्यावं लागतात. खाजगीला काही नाही, खाजगीचा नफा स्वतःचा असतो, हे लक्षात ठेवा. त्यांना काही चालतं, इथं तसं चालत नाही. प्रत्येक गोष्टीची कायद्यानं काळजी घ्यावी लागते. म्हणून तुमचं दूध हे सहकारालाच चाललं पाहिजे, याची काळजी घ्या. कुणी 50 पैसे जास्त दिले का चालले तिकडं, असा कार्यक्रम करू नका. सहकार जिवंत राहिलाच पाहिजे. सहकार हा तुमचा, आमचा, आपल्या सगळ्यांचा आहे. हा आपल्याला जीवन ठेवून ही सगळी वाटचाल पुढच्या काळातही आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची आहे. आणि म्हणून पहिलं तर दूध संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, MD सगळे, आणि तुमच्या सगळ्यांचं पहिलं कौतुक. एक अत्यंत नवा प्रोग्राम तुम्ही चांगला घेतलेला आहे, सुंदर कार्यक्रम इथं केलेला आहे. एवढा मोठा असा कार्यक्रम पूर्वी कधी झाले मेळावे, पण आमचे मेळावे मांडव टाकूनच साधे उन्हातानात असायचे, कारण दूध वाढीचा काळ तो होता. पण आता आपण एक चांगल्या पद्धतीनं हा मेळावा घेतला, सुंदर मेळावा घेतला आणि सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे. पुढच्या दृष्टीनं, प्रगतीच्या दृष्टीनं तुमचं खूप अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.